सांगलीत राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसेवक दरिबा बनकर यांनी दिली आहे। राजमाता अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे। याच पुतळ्याच्या ठिकाणी राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात येणार आहे। रात्री 12:01 पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे। 31 मे रोजी सकाळी 10 वाजता सांगली महापालिकेचे प्रथम नागरिक महापौर धीरज सूर्यवंशी आणि आयुक्त संजिता महापात्र यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे। तसेच 12 वाजता ढोलवादन स्पर्धा तसेच रक्तदान शिबिर, सायंकाळी महाआरती आणि 8 वाजता उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे। या कार्यक्रमात सर्व समाजातील बंधू भगिनींनी सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन नगरसेवक दरिबा बनकर यांनी केले आहे। यावेळी माजी नगरसेवक मनगू आबा सरगर, सचिन सरगर, विनायक रुपनर, संदीप टेंगले, अतुल सरगर, काशीलिंग सरगर यांच्यासह समस्त धनगर समाजातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती, जो देशातील पहिला अश्वारूढ राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जो अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे, त्या पुतळ्याची 301वी जयंती सर्व समाज बांधव यांच्या हस्ते आम्ही इथं साजरी करत आहोत। त्या कार्यक्रमाचं स्वरूप थोडक्यात सांगतो। रात्री 12 वाजता 12:01 अश्वारूढ पुतळ्याला प्रथम नागरिक महापौर धीरज सूर्यवंशी साहेब यांच्या हस्ते हार घालून फायर शोचे सुरुवात करणार आहोत। तो फायर शो 20 मिनिटं चालणार आहे। तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता आयुक्त मॅडम यांच्या हस्ते पूजन सुरू होणार आहे। तसेच येथे रक्तदान शिबिर व ढोलवादनच्या स्पर्धा आयोजित केल्या आहे। तरी सर्व अहिल्या भक्तांनी सायंकाळी 7 वाजता येथे माता भगिनींनी आरतीचा कार्यक्रम होणार आहे। तरी सर्व अहिल्या मातांनी इथे उपस्थित राहावे ही सर्व आमच्या अहिल्यादेवी पुतळ्याचे जे समिती आहे त्यांच्या वतीने मी आपणास विनम्र आवाहन करतो।